सर्वांना जय भीम. सादर करीत आहोत शाहीर भीमगर्जना सांगती म्हणून आजचा असणारा हा कार्यक्रम त्याबद्दल या भरवलेल्या स्पर्धा आपण सर्वांचे आभार मानतो की मला इथं सादरीकरण करण्याची संधी दिली. आणि शाहीर म्हणतात शिवराया आणि शिकविला तो तलवारीचा घावा आहे. शिवराया आणि शिकविला तो तलवारीचा घावा आहे. शाहूराया आणि शिकविला तो आखाड्यातला डावा. सर्वप्रथम शिवरायांचं नाव घेतलं कारण बाबासाहेब कोणतंही पत्र लिहिण्या अगोदर सर्वप्रथम जय शिवराय लिहायचे म्हणून शिवरायांच्या शाहीर सुरुवात करतोय. शिवराया आणि शिकविला तो तलवारीचा घावा आहे. शाहूराजा आणि शिकविला तो आखाड्यातला डावा आहे. ज्योतिबा फुलेंनी सांगितला तो समता बंधू भाव आहे. बाबासाहेबांनी सांगितला तो ज्ञानाचा प्रभाव. कपट नीतीचा शकुनीचा डाव जे मांडताय. स्वसम्राट महानायक मल्हारजी शिंदे यांच्या आठवण करून माहिती घातोय. कपट नीतीचा शकुनीचा डाव जे मांडताय म्हणून बुद्धाच्या धर्तीवरती रक्त आज सांडताय. त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा आमच्या बौद्ध धर्माला समजली पाहिजे. पंचशिलाचं महत्व समजलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितलेला आम्हाला ज्ञानाचा प्रभाव आम्हाला समजला पाहिजे आणि बुद्ध तत्वाची जाणीव ही प्रत्येक भीमसैनिकाला झाली पाहिजे. म्हणून शाहीर सांगतात कपट नीतीचा शकुनीचा डाव जे मांडताय. कपट नीतीचा शकुनीचा डाव जे मांडताय म्हणून बुद्धाच्या धर्तीवरती रक्त आज सांडताय. आणि जे विसरले बुद्धाला जे विसरले बुद्धाला ते आपसात भांडत आहे. जे नमले बुद्धाला ते आज सुखात नांदतात. जे नमले बुद्धाला ते सुखात नांदतात. या असणारा हा बुद्ध विचारांचा गाडा बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये आणला आणि ही घटना त्या जनतेसाठी बहाल केली. आणि अक्षरशः एका नवपुरुषाचा जन्म व्हावा असा हा हे 14वे रत्न भीमाईच्या पोटी जन्माला आलं आणि एका कवीला उमाळा फुटला म्हणून कवी सांगताय चांदण्याची छाया गावागावात पाय पीठ करत वामन माझा धडपडत होता. एकात्मतेचे खडे फोडत असंच काहीतरी बडबडत होता. शुद्ध वाहणाऱ्या झऱ्यासारखे वामन पुढे पुढे जात होता आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती माझ्या जय भीमची गाथा गात होता. असे काव्य सम्राट वामनाचा कर्ण आपल्या सुंदर अशा गीतामधून सांगताय. त्या अगोदर एक छोटासा तुकडा त्यांच्या जोरावर आम्ही ही शाहिरी सादर करतो. हे सर्व माझे साथीदार त्यांच्यासाठी एकदा जोरदार खाली बांधवा. आणि शाहिरीची वाद्य म्हणजे ढोलकी त्याला थोडासा तुकडा आणि थोडी शाहिरी गायची सुरुवात. चला
चांदण्याची छाया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माऊलीची माया होता चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता चांदण्याची छाया 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 चांदण्याची छाया छाया चांदण्याची छाया 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 चांदण्याची छाया चांदण्याची छाया या 9 कोटी जनतेचा ज्या बापानं उद्धार केला त्या बापाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझी माता रमाई म्हणून कवी सांगतायत चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया जसं माझ्या माता भीमाईनं माझ्या बाबाला जपलं तर हाताचा बाणाने नेत्राचा देवा केला तसंच काहीतरी माझ्या या विश्वाच्या बापानं आपल्या या सर्व समाजाला जपलं म्हणून कधी सांगताय भीमाई बरी चिल्या पिल्यावरी पंख पांढराया चांदण्याची छाया 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 चांदण्याची छाया छाया चांदण्याची छाया 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 चांदण्याची छाया छाया चांदण्याची छाया कापराची छाया चांदण्याची छाया कापराची छाया
बाबांच्या मनी जुन्या आठवण आजकाल जर का राजकारणाचा विचार केला तर त्या चाललेल्या दिसणाऱ्या पृष्ठावरून आमचे शाहीर मामाला कडक सांगताय झाले नवे नेते मला इथे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब कधी आमच्या पैशाच्या मागा लागले नाही ते फक्त अभ्यासाच्या विद्वत्तेच्या आणि ज्ञानाच्या मागे लागले म्हणून भारताला आपल्या संविधान मिळालं तर बाबासाहेब पैशाच्या आणि या खादी कपड्याच्या मागे लागले असते तर आम्हाला ही विद्वत्ता आज बघायला मिळाली नसती आणि सरपंच झालेली ताई आम्हाला बघायला मिळाली नसती आणि राष्ट्रपती झालेली मुर्मू ताई आम्हाला बघायला मिळाली नसती ती कुठल्याही जर का कोणाची असेल तर एकच नाव निघतं दादा डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर म्हणून बाबांना कळलं आपल्या शेवटच्या कळव्यात सांगताय झाले नवे नेते मला इथे दगड गोटी खाया होता आणि म्हणून शाहीर आखिरच्या गीतामध्ये म्हणतायत कुदरती हवाओं का कोई बेताब नहीं होता कुदरती हवाओं का कोई बेताब नहीं होता और जो फकत मतलब के कातिल भी उनका नाम लेते हैं उन कमीनों का जहां में कहीं भी नाम नहीं हो बाबासाहेबांना जे विचार मागायचे होते ते ज्ञानाच्या रूपात बाबासाहेबांनी घटनेत मांडले म्हणून आजकाल शाहिराला काय हवाय ना भाला ना मच्छी ना घाव पाहिजे ना भाला ना ना घाव पाहिजे पण तुझ्या शकता काही कवयी तू अचंबित केले चाललो आम्ही पण शिखर वैभवाला काय आलाय तुझ्या रक्तामधला पण तुझ्या रक्तामधला
ये मोबाईल काय देता मंगलदास पर्वेकर यांच्या हस्ते, त्यानंतर मीनाताई सुरेश गायकवाड धम्मभूमी महिला संघ त्यांच्यातर्फे, आणि ढोलकीसाठी बरोबर आहे ढोलकीसाठी ढोलकीसाठी मीनाताई सुरेश गायकवाड, ढोलकीसाठी ढोलकीसाठी हलगीसाठी हलगीसाठी छोट्या बच्चू फोटो घ्या. आणि हे ढोलकीसाठी पुन्हा एकदा मंदाकिनीताई भोसले. माझ्या भीमा सैनिकांनी ब्रह्मदान दिलेला आहे, त्यांचे मी पार्टीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि सादरीकरण जर आवडलं असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्याची दाद द्यायची आहे. थांबवायचं चांदण्याची छायासाठी अंजलीताई खांडेकर यांच्याबद्दल. माझा भीम बाबा पल्लवी गायकवाड यांच्यातर्फे सविताताई शिवराज वाघमारे यांच्यातर्फे या छोटूला दिगंबर हनावते यांच्यातर्फे भीमाच्या रक्तासाठी. आणि हे सर्व जे धर्मदान आलेलं आहे त्यांचे बादशाही शौर्यराज माळी यांच्यासाठी एका जोरदार टाळी वाजवायची आहे. जय भीम. सक्षम चव्हाण मुंबईकर यांच्यातर्फे या शौर्य माळी ढोलकीसाठी. चला एक सुंदर असा मागासारखा तोडा ढोलकीचा. ढोलकी सम्राट ढोलकी किंग राजेंद्र घोरप तानाजी वाडेकर यांचे शिष्य. चला ढोलकीचा तोडा.
अक्षरांकडे लक्ष असावं. स्वरसम्राट महागायक प्रल्हादजी शिंदे यांचं गीत. ज्यांना जेवायची व्यवस्था केलेली आहे, जी मंडळ जाणार आहेत त्यांनी जेवण करून घ्यावे. या साईडला स्टॉल लावलेला आहे जगच्या मागे. जी मंडळ जाणार आहेत त्यांनी जेवण करून घ्यावे. बोल भीमाची ज्ञान ठेवा, बोल भीमाची ज्ञान ठेवा, बोल भीमाची ज्ञान ठेवा. अक्षरांकडे लक्ष असू द्या. बोल भीमाची ज्ञान ठेवा, घरोघरी आंबेडकर बाबा, बोधा प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा. भीमाच्या सारखा, भीमाच्या सारखा. बोल भीमाची ज्ञान ठेवा, बोल भीमाची ज्ञान ठेवा, बोल भीमाची ज्ञान ठेवा. घरोघरी आंबेडकर बाबा, बोल भीमाची ज्ञान ठेवा, बोल भीमाची ज्ञान ठेवा, बोल भीमाची ज्ञान ठेवा. घरोघरी आंबेडकर बाबा, बोधा प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा. भीमाच्या सारखा कवी सांगताय करावी शिक्षणाची का करावा भीमावरी आपल्या. करावी शिक्षणाची ही का करावा भीमावरी अभ्यास. प्रल्हादजी शिंदे आपल्या सुंदर गाण्यातून सांगताय करावी शिक्षणाची का करावा भीमावरी अभ्यास. असा तेजोमय ज्ञान प्रकाश ज्ञानाने पूर्तीची साऱ्या जगाला भीमा भीमाच्या बोल भीमाचे ज्ञान केला, 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 बोल भीमाचे ज्ञान केला. साई आदमी बड़ा नहीं होता जन्म, आदमी बड़ा नहीं होता जन्म से, वो नाम कर देता है अपने अपने खुद के कर्म से. आदमी बड़ा नहीं होता जन्म से, नाम कर देता है वो अपने अपने कर्म से. मेरे बाबा साहब ने संविधान लिखा अपने एक एक खून के कलम. बोल भीमा से ज्ञान केला, बोल भीमा से ज्ञान केला, बोल भीमा से ज्ञान केला. भीम
प्रगतीची हवं असा निस्वार्थी भीमराव साऱ्या जगताला भीमा बोला भीमाची जाणी ठेवा बोल भीमाची जाणी ठेवा घरोघरी आंबेडकर बाबा गोदा प्रत्येकाने गावा भीमाचा सारखा बाळ जन्मायावा आणि सर्वांच्या आवडतीचं अखेरचं गीत सादर करतोय सर्वांना प्रचलित असणार बाबाचा बाबा माझा भीम बाबा बाबाचा बाबा माझा भीम बाबा परदेशी जाऊन त्याने जिंकल्यात सभा राजा राणीच्या जोडीला वाचमतले माडीला आहे कोणाचं योगदान राजा राणीच्या जोडीला वाचमजले माडीला आहे कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान सांगा कोणाचं योगदान सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला सांगा कोणाचं योगदान राजा राणीच्या जोडीला पाकमधली गाडीला राजा राणीच्या जोडीला पाकमधली गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान कवी गुरुवर्य भीमशाही सांगा आपल्या सुंदर काव्यामधून म्हणताय तू कोळाचा भिकारी आता आली अमलदारी तू कोळाचा भिकारी आता आली अमलदारी तुझ्या गाडीचं गाडीत आवा शंकर मल्हारी तुझ्या खेड्याच्या
लाल दिव्याच्या सर्व भीमसैनिकांना सांगू इच्छितो जे आपण 14 एप्रिलला त्यामध्ये घेतो शेर रुबाबामध्ये जगतो समाजामध्ये प्रत्येक कोण विचाराचं टाकतो त्याला एकच पुरुष कारणीभूत असू शकतो त्या पुरुषाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून शाहीर सांगताय आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडी राजा राणी राजा काय सांगायला लक्ष द्या तुला भीमान माणूस केलं कुणासाठी घाम गाळला तुझ्यासाठी श्रमय दिलं लोक विसरू भीमाचे बोल लोक विसरू भीमाचे बोल तुला परवान जय भीम बोल तुला मोबाचं नव्हती तुझ्या मंदिरात चावडीला तुला मोबाचं नव्हती तुझ्या मंदिरात चावडीला कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडी लाल दिव्याच्या गाडीला लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पकवान खाणाऱ्या कधी तुटत जय भीम तुकडं चाललं त्याला करतोय सलाम कार्यात जगराव कधी वेळ न गवळीला कार्यात जगराव कधी वेळ न गवळीला आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला या नाही त्या कार्यक्रमाचं अखेरचं गीत सादर करतो आणि मग माझ्या सेवेला पूर्णविराम देतो स्वर द्या शिवराज वाघमारे यांच्यातर्फे ढोलकी वादक आणि नाही जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं सर्व भीमसैनिकांना विनंती आहे अखेरचं गीत ऐका जिसे चांद मिल गया हो उसे किसी तारे की जरूरत नहीं है
जिसको आसमां मिल गया हो उसे किसी सहारे की जरूरत नहीं, जिसे चांद मिल गया जिसे चांद मिल गया है उसे किसी सहारे की जरूरत नहीं है, जिसको आसमान मिल गया हो उसे किसी सहारे की जरूरत नहीं है, जिसे चांद मिल गया हो उसे किसी सहारे की जरूरत नहीं है, जिसको आसमान मिल गया हो उसे किसी सहारे की जरूरत नहीं है, जिसे मेरा मिल गया उसको किसी आधार की जरूरत नहीं। आणि बाबासाहेब ज्या 9 कोटीच्या मातेमुळे घडले ती म्हणजे तुमच्या पाठीमागं उभा असणारी माझी माता रमाई। त्या रमाईचं एक सुंदर शेवटचं गीत सादर करतो मी माझ्या सेवेला विराम द्यायला। माझ्या भीमाच्या नावाचं माता रमाई झाली 9 कोटीची आई, झाली आई, झाली आई, माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लागलं रमान, 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 माझ्या भीमाच्या नावाचं माझी आई माता रमाई, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लागलं रमान, 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 कुंकू लागलं रमान। आसी मधुर मंजुळ गाणी माझ्या रमाईची गाणी, आसी मधुर मंजुळ गाणी माझ्या रमाईची गाणी वागिली कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान।
समोर मला त्यांना आवर्जून सांगावं असं वाटेल की ज्यावेळी बाबासाहेब परदेशात जायचे त्यावेळी माझी माता रमाई म्हणायची, परदेशीला जा तुम्ही प्राणनाथा, मला कावनेत नाही, कावनेत नाही, कावनेत नाही. बाबासाहेब तुम्ही परदेशामध्ये जाता आणि परदेशात जात असताना तुम्ही मला का येत नाही असे प्रश्न करणारी माझी माता रमाई तिचं वर्णन करूया. हितात सांगताय, रमा उपवासी राहिली दिन दलितांची माऊली, 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 दिन दलितांची माऊली. गरीबतीत सन्मान गरीबतीत सन्मान कुंकुलाही दरमान, कुंकुलाही दरमान, कुंकुलाही दरमान, कुंकुलाही दरमान. माझ्या भीमाच्या नावात कुंकुलाही दरमान, कुंकुलाही दरमान, कुंकुलाही दरमान, कुंकुलाही दरमान, कुंकुलाही दरमान. नाही आशा केली सोन्याची, कदा चिंता करी धनाची, चिंता करी धनाची, चिंता करी धनाची. नाही आशा, नाही आशा केली सोन्याची,